चैत्यभूमी म्हणजेच महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाच्या परिवर्तनशील विचारांना पुढे घेऊन जाणारे प्रेरणास्थान। आम्ही दरवर्षी या चैत्यभूमीवर जातो। तिथे गेल्यावर आम्हाला दिसतात ते शोषित, पीडित, वंचितांच्या हक्कांसाठी अहोरात्र संघर्ष करणारे बाबासाहेब, चवदार तळ्याचा सत्याग्रह करून मानवी हक्क अधोरेखित करणारे बाबासाहेब, दीक्षाभूमी नागपूर येथे आपल्या 5 लाख अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश करत त्यांना सन्मानाने जगण्याचा नवा मार्ग दाखवणारे बाबासाहेब आणि जगातील सर्वात मोठ्या संविधानाची निर्मिती करून देशात लोकशाही मजबूत करणारे बाबासाहेब। आज महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बाबासाहेबांचे असंख्य अनुयायी या चैत्यभूमीवर एकत्र आले आहेत। कुणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आहे, तर कुणी बाबासाहेबांचे जीवन कार्य सांगणारी गाणी गात आहे। थोडक्यात ही चैत्यभूमी सर्वांसाठी एक ऊर्जास्थान बनली आहे। चला, आज या महापरिनिर्वाण दिनी समाजातील सर्व घटकांना स्पर्श करणारी, देशाला एकसंध ठेवणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाही विचारधारा पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करूया। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानयोगी, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली।